मुंबईच्या बोरिवलीमध्ये भाजप आणि ठाकरेंच्या शिवसैनिकांमध्ये जोरदार राडा झालाय। बोरिवली काजूवाडा परिसरामध्ये ठाकरेंच्या शाखा प्रमुखांचे पाण्याचे टँकर उभे राहतात आणि त्यामुळे वाहतूक कोंडी होत असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आलाय आणि त्याची तक्रारही पोलिसांमध्ये करण्यात आली आहे। मात्र तक्रार करूनही कारवाई होत नसल्यामुळे भाजप कार्यकर्त्यांसह गणेश खणकर हे टँकर काढण्यासाठी गेले। यावेळी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांसोबत भाजप कार्यकर्त्यांचा मोठा वाद झालाय। यानंतर दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली आहे आणि यामध्ये गणेश खणकर हे गंभीर जखमी झालेत। हल्ल्याप्रकरणी दहिसर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे। 4 5 6 7 8 दोन पत्र आणखी टँकर लावण्याच्या वादानंतर ही हाणामारी झालेली आहे। भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये जोरदार हाणामारी आणि वाद पाहायला मिळाला। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी सत्यम सिंग आपल्या सोबत आहेत। सत्यम, नेमका हा वाद कशामुळे झालाय आणि गुन्हा दाखल झालाय का? नक्कीच आधी आपण पाहिलं तर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पूर्वीच आपण पाहिलं दहिसरमध्ये आहे तर राजकीय तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे। खरं तर ठाकरे गटाचं सुबोध माने जे आहे शाखा प्रमुख त्यांचा टँकरच्या वॉटर टँकरचे व्यवसाय आहे। मात्र हे जे वॉटर टँकर दहिसर काजूपाडा परिसरामध्ये उभी असल्यामुळे आहे ते त्या ठिकाणी वाहतूक कोंडी होत असल्याचं तक्रार भाजपचे महामंत्री आहे गणेश खणकर यांनी केली होती। सातत्याने तक्रारी केल्यानंतर देखील कारवाई होत नसल्यामुळे काल संध्याकाळी आहे त्या ठिकाणी टँकर उभे असताना त्या ठिकाणी जाब विचारण्यासाठी गेले होते। मात्र यावेळी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आहे त्यांच्यावर टँकर चालकांनी हल्ला केला। या जोरदार हल्ल्यामध्ये आहे गणेश खणकर जे आहे जखमी झाले। यानंतर त्यांनी थेट भाजप कार्यकर्त्यांना या बाबत माहिती मिळतात त्यांनी देखील रात्री पोलीस स्टेशनमध्ये मोठा गोंधळ आंदोलन निदर्शन केले। यानंतर एकूणच या प्रकरणावरून बोरिवली परिसरामध्ये तणावही निर्माण झालाय। सत्यम, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.